कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावास तात्काळ मान्यता देणे, महानगरपालिकेस मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात किमान 25% वाढ करणे तसेच हद्दवाढीनंतर मूलभूत नागरी सुविधा उभारणीसाठी विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेला आज महाराष्ट्र राज्य नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी भेट दिली. यावेळी विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे तसेच महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी या मागण्यांचे निवेदन डॉक्टर के.एच. गोविंदराज यांना दिले. याशिवाय महानगरपालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार सेवा प्रवेश नियमास मंजुरी देणे आणि शहर पथविक्रेता समितीस अधिसूचना निर्गमित करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. आज कोल्हापूर महापालिकेला महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभाग 2चे सचिव के. गोविंदराज सर प्रशासकीय आढावा बैठकीच्या निमित्तानं भेट देण्यासाठी आलेले असताना आम्ही काँग्रेस आघाडीच्या वतीनं त्यांच्याकडे काही प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. त्यासाठी आमचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विशाल गवळे असे आम्ही सर्व एकत्र गेलो होतो आणि त्यांच्याकडे प्रमुख मागण्या म्हणजे जे शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहेत, कर्मचाऱ्यांचा आर म्हणजे सेवा प्रवेश नियमावलीचा जो मान्यतेचे फाईल पेंडिंग आहे, तसंच फेरीवाला समितीची जी गॅजेटीकरणाची फाईल आहे, याच्यामुळं फेरीवाला समिती नसल्यामुळं फेरीवाले झोन नाही आहेत, त्यामुळे अतिक्रमण वाढलेलं आहे गल्लीबोळातून. त्यामुळे वाहतुकीचे प्रश्न, अतिक्रमणाचे प्रश्न, पार्किंगचे प्रश्न निर्माण होत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना सेवा सुविधा देता येत नाहीत. सेवा प्रवेश नियमावलीची फाईल मंजूर नसल्यामुळं नवीन इंजिनियर भरती, नवीन अधीक्षक दर्जाचे कर्मचारी भरती करता येत नसल्यामुळे गेल्या 4-5 वर्षामुळं प्रशासकीय आणीबाणी आज महापालिकेसमोर आहे की जवळजवळ 60 इंजिनियर पाहिजे असताना आज 20 इंजिनिअरच्यावर कारभार चालू आहे. त्यातले 3-4 इंजिनियर आता या महिना अखेर निवृत्त होणार आहेत. अशी अनागोंदी आमच्यासमोर आहे, त्यांच्यासमोर आम्ही दाखवलेलं आहे. आणि हद्दवाढ किती गरजेची आहे. कायमपणे महाराष्ट्र राज्यातलं एकमेव शहर आहे की 80 वर्षे हद्दवाढ नाही. या शहरानं करायचं काय हे त्यांच्यासमोर मांडलं. आणि उत्पन्न वाढवा म्हणून शासन सांगते, उत्पन्न कोणाकडनं वाढवणार? हद्दवाढ पण देत नाही आणि उत्पन्न वाढवा म्हणायची आणि शेजारच्या ग्रामीण भागाला विशेष दर्जा देऊन आमची हद्दवाढ रोखल्या का काय अशी आमच्यासमोर शंका आहे. आणि तसंच कर्मचाऱ्यांची भरती, परत स्वनिधीत द्यायचा हिस्सा, याच्यासमोर आमच्यासमोर आर्थिक संकट आमच्यासमोर आहे. 3-3 महिने पगार नाहीत. जीएसटी अनुदान वाढ ही आमची गरजेची आहे. कोल्हापूरबरोबरच्या कमी भौगोलिक क्षेत्र असणाऱ्या शहरांचे किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या शहरांचं, दरडोई उत्पन्न कमी असणाऱ्या शहरांना आमच्यापेक्षा जास्त जीएसटी उत्पन्न अनुदान देत आहे. पण आमची जीएसटी अनुदान मात्र महिन्याला 18 कोटी आहे. ती जवळजवळ 25 ते 30 कोटी देणं गरजेचं आहे. म्हणजे जवळजवळ वर्षाला 150 ते 200 कोटी आम्हाला मिळणं गरजेचं आहे. कारण फ्लोटिंग पब्लिक 2.5 ते 3 लाख शेजारच्या आजूबाजूच्या गावातून येणारे पर्यटक याचा ताण कोल्हापूर महापालिकेवर मूलभूत सेवा सुविधा देताना येत आहे. हायकोर्टची झालेली निर्मिती, परत येणारं आरोग्य, 1100 मेडिकल बेडचं कॉलेज आणि विविध सरकारी कार्यालय इथं असल्यामुळं आमच्यावर ताण येत आहे. हे त्यांच्यासमोर प्रामुख्यानं आम्ही दाखवलेलं आहे. ब्ल्यू लाईनमध्ये गेलेलं आमचं जवळजवळ 12 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र, परत सरकारी कार्यालय, मिलिटरीची जागा, त्यामुळं नागरीकरण वाढत आहे, व्हर्टिकल वाढत आहे. त्यामुळं कोल्हापूर शहर एक गॅस चेंबर बनत आहे आणि एक सुधारलेलं झोपडपट्टीचं, RCCचं झोपडपट्टीचं शहर होते की काय अशी आमची भविष्यकाळ आमचा चिंतेत आहे आणि संकटातला आहे. हे त्यांच्यासमोर मांडले. अशाच मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहे. ह्यातून कोल्हापूरकरांची लवकरात लवकर सुटका करा आणि या प्रमुख मागण्या आमच्या लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला द्या आणि कोल्हापूर शहरांची सुटका करा, हे आम्ही त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, यावेळी नगरसेवक अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, अरुणा गवळी, मुस्ताक मलबारी, उमेश पोवार आदी उपस्थित होते.